करा आणि स्पष्टीकरण द्या, नाहीतर हे आपल्याला परवडणार नाही. बातम्यात तथ्य नाही आणि विरोधक आरोप करतात असं त्यांचं म्हणणं. आम्ही विरोधक नाही, वित्त विभागाला माहिती आहे ती. वित्त आरोप कोणी केलाय? आम्ही वित्त विभागाने दिलेली माहिती आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांपासून आमच्याकडे पोहोचली आणि आम्ही त्याबद्दल फक्त कमेंट करतो. मात्र त्यांनी ट्विट पण केले की पैसा आहे, कारण त्यांना करायला लावलंच. ते फार स्वतःच्या मनाने फार करत नाही, पण ते त्यांना सांगितलं असेल की हे स्पष्टीकरण द्या, दिल्याशिवाय गत्यंतर नाही. वित्त विभागानेच विरोध केलेला आहे, हे आपण सर्वश्रुत आहे, म्हणजे पैसे नाही. सिनेमातला एक फिल्म सांगतो, डॉन सिनेमा आहे. डॉन सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि त्या एक नदी असते, मला वाटतं हिलन किंवा कोणतरी असते, तर बाहेर सगळे पोलीस असतात आणि मग ती हिलन म्हणते आता बाहेर कसं जाणार, तो माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे, तर ती म्हणते या रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नाहीत, त्यामुळं बाहेर जाता येणार नाही तुला. ते म्हणते गोळ्या नाहीत हे मला माहिती आहे आणि तुला माहिती आहे, पोलिसांना माहिती. आणि मग ते तोंडाला तिचा ते रुमाल बांधून अशी बंदूक लावून ते बाहेर जातात, पोलीस काही करू शकत नाही. तसं हे डॉनचा हा एक हे आहे की तिजोरीत किती पैसे आहेत माहिती आहे, समजून हे लाडक्या बहिणीची योजना पुढे काढायचा प्रयत्न चालू आहे. मी त्या पत्रकारांचे अभिनंदन करतो ज्यांनी शोध पत्रकारिता केली आणि माहिती आली, त्यामुळे डॉनचे जे डायलॉग आहेत ते आता इथं लागू होणार ह्यातला डॉन कोण आहे नेमका? नाही. माझी त्यांची काही संपर्क नाही. यांनी स्वतःहून काही गोष्टी सांगितलेल्या, त्यांना कोण जाऊन भेटलं, काय त्यांना प्रस्तावित केलं, हे सगळं त्यांनी जाऊन सांगितलेलं आहे, प्रसारमाध्यमांच्या सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख हे जे सांगतायत ते सत्य मानलं पाहिजे आणि एखाद्याला अडचणीत आलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं ऑफर देणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार केला पाहिजे. अनिल देशमुखांच्या विरोधी पहिलं तर कुभाड रचलं गेलं, त्यांना मुद्दामून अडचणीत आणण्यात आलं, त्यांना नाहक तुरुंगात ठेवण्यात आलं, 100 कोटीचा आरोप करण्यात आला, पैसे दिले नाही, घेतले नाही. आणि तरी देखील ज्यांनी इतर ठिकाणी गंभीर असे आरोप गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल देशमुखांच्यावर ॲक्शन झाली. जे अँजेलिया केसमध्ये अडकलेले आहेत, ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, अशा लोकांच्याकडून आरोप करण्यात आले आणि ते ग्राह्य धरून अनिल देशमुखांना त्यावेळी घेण्यात आलं. हे खरं म्हणजे भारतीय लोकशाही, भारतीय न्यायव्यवस्था यांना काळजी करणारीच घटना आहे. असंही होऊ शकतं. हा अनुभव अनिल देशमुखांच्या केसमध्ये सगळ्यांना